ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा आज दुसरा भाग पहा थोड्याच वेळात जय महाराष्ट्र। मुंबईचं मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय। ठाकरे बंधूंचा संयुक्त मुलाखतीतून हल्लाबोल। 40 आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले तरी कुठून? भाजपनं बँकेतून लोन तर घेतलं नव्हतं ना? राज ठाकरेंचा सवाल। काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे। नाव न घेता एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। आज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार। सभेसाठी नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेची जय्यत तयारी। मुंबईकरांसाठी भाजपच्या शिवसेनेचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार। येत्या 2 दिवसांमध्ये जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। 10 जानेवारीला पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्याकडे पुणेकरांचं लक्ष। पुण्यामध्ये भाजप राष्ट्रवादी थेट सामना। पुण्याच्या गुन्हेगारीला बळ देण्याचं काम पवारांचंच। मुरलीधर मोहोळ यांची अजित पवारांवर टीका। अजित पवारांचं भाषण सुसाट, जे मनात तेच ओठात। रोहित पवारांचा काकांवर स्तुतिसुमन। मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? उद्धव राज ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा। ठाकरेंना मुंबईकरांशी काही घेणं देणं नसल्याची ही केली टीका। बिनविरोधाऐवजी नोटांच्या अंमलबजावणीचे आदेश द्या। जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मागणी। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्रचार फेरी रोखण्याचा प्रयत्न। ज्ञानेश्वर नाईकांकडून प्रचार फेरी रोखण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर नाईकांनाच भिडले। अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण, गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। नाशिकमध्ये भाजपच्या प्रचार पुस्तिकेचं प्रकाशन। प्रचार पुस्तिकेला दिलं कुंभपर्वातील अमृतवचन नाव। सुनील केदारांसह कार्यकर्ते मात्र नाराज। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ। नाशिकात भाजपचा 100+ नारा। गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बसले। शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं भाजपचं चिन्ह। शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोघांना जोडलं एबी फॉर्म। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीमध्ये गोंधळ। आजपासून WPLचा थरार। पहिल्या सामन्यामध्ये गतविजेता मुंबई समोर बंगळुरूचं असणार आवाहन।